कामकाजच्या HIML एपिसोडसाठी तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. आणि आपण श्रोत्यांचे अतिशय आभार मानू, कारण त्यांच्या प्रतिसादामुळे हा दुसरा एपिसोड आपण पुढे नेत आहोत. मागील एपिसोडमध्ये आपण छेडलेला प्रश्न होता की पक्ष्यांपासून काही आजार आहेत का माणसांना, आणि माणसांपासून काही आजार आहेत का पक्ष्यांना. तर ह्याचे इलॅबोरेट डिस्कशन आपण ह्या एपिसोडमध्ये करणार आहोत. तर ओव्हर टू डॉक्टर दिनेश. डॉक्टर दिनेश, नमस्कार. नमस्कार. डॉक्टर दिनेश, ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये बर्ड फीडिंग करताना काय काळजी घ्यावी? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण प्रत्येक लोकेशन प्रमाणे बर्ड फीडिंगचे प्रकार चेंज होत असतात. त्यामुळे शहरामध्ये बर्ड फीडिंग करणं आणि ग्रामीण भागात बर्ड फीडिंग करणं हे एकाच पद्धतीचं नसतं किंवा असू नये. त्यामुळे मी याला 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करायला मला आवडेल. पहिला आपण विचार करूया शहरी भागांमध्ये. जेव्हा आपण शहरी भागांमध्ये पक्ष्यांना अन्न देण्याचा विचार करतो, म्हणजे बर्ड फीडिंगचा विचार करतो, तेव्हा प्रामुख्याने जे पक्षी येतात आपल्या नजरेसमोर हे आपले डोमेस्टिक बर्ड्स असतात. जसं की चिमण्या, कावळे, साळुंक्या, तर बुलबुल किंवा तांबट असे पक्षी आपल्या घराच्या जवळपास आपल्याला आढळतात. आणि या पक्ष्यांना लागणारं जे अन्न आहे ते आपण त्या प्रकारे त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. आता त्यात आपण बघितलं पाहिजे की शहर म्हटलं की गर्दी आली. त्यामुळे जिथे-जिथे गर्दी आहे, माणसांची गर्दी आहे, अशा ठिकाणी पक्ष्यांना खाद्य देण्याचं टाळलं पाहिजे आपण. म्हणजे तुम्ही बघत असाल की नाक्यावरती किंवा चौरस्त्यावर बरेच लोक, एखादा कोणतरी चणीवाला असतो किंवा शेंगदाणेवाला असतो, जो कुरमुरे आणि चणे असे किंवा दाणे टाकून, गव्हाचे दाणे आहेत म्हणा, एखादा बनिया आहे जो गव्हाचे दाणे किंवा इतर धान्य टाकून त्या तिथे फीडिंग करण्याचा प्रयत्न करतो रस्त्यावर. तर अशा वेळेला अ, असंख्य नंबरने कबुतर येतात तिथे. आणि कबुतरं ही मोठमोठ्या थव्यांमध्ये येतात आणि योग्य म्हणजे प्रकारचं खाद्य त्यांना मिळत असल्यामुळे ते जवळपासच त्यांचं घरटी बनवतात. त्यामुळे जिकडे पण हे फीडिंग होतं त्याच्या आजूबाजूच्या लोकांना त्यापासून भयंकर त्रास होत असतो. त्यामुळे अशी गर्दीची ठिकाणं जिथे आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होईल अशा पद्धतीचं खाद्य टाकणं आपण टाळलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला फीडिंग करायचं असेल तेव्हा आपण शक्यतो आपल्या शहरी घरांमध्ये तर आपल्याला 2-3 गोष्टीच मिळतात ज्यात तुम्ही फीडिंग करू शकता. एक म्हणजे तुमची बाल्कनी आहे घराची आणि दुसरं टेरेस आहे. तर बाल्कनीमध्ये देखील जेव्हा तुम्ही फीडिंगचे बाउल्स लावता किंवा फीडर्स लावता, त्यावेळेला अशी काळजी घेतली पाहिजे की त्याचं अन्न जे आहे, उरलेलं अन्न म्हणा किंवा ज्या पक्षी येऊन बसतात त्याच्यावरती, तर थोडं अन्न खाली उडतं, इकडे-तिकडे पसरतं. तर ते जमिनीवर खालच्या मजल्यांवर किंवा खालच्या ग्राउंड फ्लोअर पर्यंत जाऊन त्याने उंदरांचा उपद्रव तर होणार नाही ना, याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. त्यासाठी सेकंडरी ट्रेज लावणं खूप गरजेचं असतं. म्हणजे जरी अच्छा. चुकून एखादे दाणे काही पडत असतील, तर त्या ट्रेमध्ये पडून परत ते तुमच्या बाल्कनीच्या आतमध्ये येऊ शकतील, ज्याने स्वच्छता करायला आपल्याला बरं पडतं. आपण जेव्हा पण ही धान्याची जी आपण फीडर्स असतात ती लावण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला खिडकीपासून त्या फीडर्सना लांब ठेवणं गरजेचं असतं. कारण खिडक्यांवर ज्या काचा असतात, त्या काचा शक्यतो पक्ष्यांना दिसत नाहीत आणि पक्षी जेव्हा जवळ येतात, तेव्हा त्यांच्या पंखांना किंवा पूर्ण पक्षाला त्या काचेवर आपटायला होऊ शकतं आणि त्यातनं त्यांना विविध प्रकारच्या जखमा किंवा इंजरीज आपण म्हणू होऊ शकतात. त्यामुळे या टाळण्यासाठी खिडकीपासून ॲटलीस्ट 2.5 ते 3 फुटावर तुमचा फीडर असला पाहिजे आणि जमिनीपासून देखील तो अराउंड एक 4-4.5 फुटाच्या आसपास उंचीवर असला पाहिजे. ज्याने आपल्याला पुढच्या ज्या इंजरीज बर्ड्सना होऊ शकतील त्या टाळता येतात. काही ठिकाणी आपण गच्चीचा वापर पण करू शकतो पक्ष्यांना फीडिंग करण्यासाठी. आणि कारण ती मोकळी जागा असल्यामुळे आणि गच्चीवर खूप जास्त लोकांची ये-जा नसल्यामुळे त्यांना शांतपणे खाद्य खाता येऊ शकतं आणि ती जागा मोकळी असल्यामुळे पक्ष्यांना सजगतेने खाद्य खाता येतं. म्हणजे त्यांच्यावर कुठलाही दुसरा पक्षी, जो ज्याला आपण प्रिडेटर म्हणतो,
अशा पक्ष्यांचा किंवा मांजरींपासून होणारा जो प्रादुर्भाव आहे किंवा आपण म्हणू त्यांच्यावरती जो हल्ला होण्याची शक्यता असते, तर त्याच्यापासून त्यांना वाचवलं जाऊ शकतं. कारण तिथे मोकळी जागा असल्यामुळे संपूर्ण एरिया हा पक्ष्यांच्या नजरेसमोर असतो. त्यामुळे पेरिफेरलमध्ये किती धोका वाटला तर ते लगेच तिकडनं लगेच पळू उडून जाऊ शकतात. शकतात. तर अशा रीतीने जे आपल्या शहरी भागामध्ये जे पक्षी आहेत, त्या पक्ष्यांसाठी आपण एकतर असे लटकवून ठेवायचे, ज्याला आपण हँगिंग फीडर म्हणतो. असे फीडर वापरू शकतो, जे छोट्या पक्ष्यांसाठी असतात. म्हणजे चिमणी आहे, बुलबुल आहे, इतर जे लहान पक्षी आहेत चिमणीच्या आकाराचे, त्यांच्यासाठी आपण ते हँगिंग फीडर लावतो. जे ट्रे फीडर्स असतात, ते आपण साळुंक्या, कावळे, कबूतर, पोपट अशा पक्ष्यांसाठी लावण्याचा प्रयत्न असतो. कारण त्यामध्ये त्यांना ते थोडेसे लांबसडक पक्षी असल्यामुळे त्यांना व्यवस्थित त्याच्या आसपास बसून ते अन्न ग्रहण करता येतं. त्यामुळे आपण तसे फीडर्स त्यांच्यासाठी लावू शकतो. आणि पाण्याचे बाऊल तर आपण एका वेळेला 4 ते 5 बाऊल तरी ठेवले पाहिजेत. कारण एकाच पाण्याचं बाऊल जर आपण ठेवलं, तर त्यात कॉन्टॅमिनेशनचे चान्सेस खूप जास्त वाढतात. त्यामुळे 4-5 बाउल्स असतील, तर पक्षी विभागले जाऊन ते योग्य रीतीने ते पाणी पिऊ शकतात. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकाच प्रकारचं फीडर लावण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे फीडर्स जर आपण लावले, तर वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांची भूक तिथे भागू शकते आणि तिथे गर्दी आपण टाळू शकतो. कारण अच्छा. गर्दी हे परत एक इन्फेक्शनचं मूळ आहे. बरं. त्याबद्दल आपण पुढे बोलूयाच. कारण एकच फीडर असल्यामुळे तिकडे पक्ष्यांची गर्दी होऊ शकते, पक्ष्यांची मारामारी होऊ शकते आणि ते बेसावधपणे इतर पक्षी त्यांच्यावर म्हणजे जे प्रेडेटर्स आहेत ते देखील खूप सहजरित्या त्यांच्यावर हल्ला करू शकतात. त्यामुळे आपल्याला हे बघितलं पाहिजे, की जास्तीत जास्त फीडर्स आपण म्हणजे अगदीच खूप जास्त नाही, पण तुमच्या बाल्कनीच्या, तुमच्या घराच्या टेरेसच्या हिशोबाने तुम्ही वेगवेगळे फीडर्स वेगवेगळ्या प्रकारचं अन्न ठेवण्यासाठी वापरू शकता. आता राहिली गोष्ट आपली ग्रामीण भागात. तर ग्रामीण भागांमध्ये थोडा सिनेरिओ वेगळा असतो. ग्रामीण भागांमध्ये घरं तशी खूप जास्त दाटीवाटीने जवळ-जवळ नसतात जास्त. आणि आजूबाजूला नैसर्गिक अन्न हे खूप चांगल्या रीतीने उपलब्ध असतं. त्यामुळे जे ग्रामीण भागातल्या पक्ष्यांची जी गरज आहे ती अजून म्हणजे शहरी भागातल्या पक्ष्यांपेक्षा वेगळी आहे. त्यांना जास्त करून पाण्याची चणचण खूप भासते. ग्रामीण अच्छा. भागातल्या पक्ष्यांना जसं बरोबर. तुम्ही बघितलं असेल माणसांना देखील किलोमीटर्स चालून पाणी पाण्यासाठी जावं लागतं. सकाळच्या वेळात घ्यावं लागतं. तर अशा वेळेला पाणी प्रदान करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ग्रामीण भागातल्या बर्ड ज्यांना बर्ड्सना फीड करायचं आहे, त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी त्यांना स्वच्छ मिळवून देणं गरजेचं आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल उन्हाळ्याच्या काळात बरेचसे असंख्य पक्षी म्हणजे मोरासारखे पक्षी देखील पाण्यावाचून तडफडून मरतात. तर अशा वेळेला त्यांना पाणी करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरची गोष्ट येते ती म्हणजे धान्य. आता गावामध्ये धान्य बऱ्यापैकी उपलब्ध असतं. त्यामुळे गावातल्या ज्या परसदारात आपण म्हणतो तिकडे ते दाणे ते स्कॅटर करू शकतात. म्हणजे इकडे जसं आपण शहरामध्ये एका ठिकाणी एका बाउलमध्ये जे अन्न ठेवतो, तसं गावातल्या ठिकाणी तुम्ही ते पसरवू शकता. म्हणजे ते तुम्ही स्कॅटर करू शकता. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे अ, प्राणी पक्षी तिकडे येऊन पक्षी तिथे येऊन त्यांचं अन्न खाऊ शकतात आणि वाईल्ड एरिया म्हणजे गावामध्ये वाईल्ड एरिया हा जास्त आहे. बरोबर. त्यामुळे त्यांच्यामध्ये जे आपण म्हणू शकतो की एक टेरिटोरियल बिहेवियर असतं. बरोबर. म्हणजे तर इंटरॅक्शन. त्याचा डिस्टन्स मेंटेन करणं सोपं जातं. बरोबर. आणि या पक्ष्यांना फीड करताना देखील आपण वेगवेगळ्या प्रकारे जसं तुम्ही खिडकीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे फीडर्स ठेवतो, त्याचप्रमाणे गावातल्या घरांजवळ देखील तुम्ही झाडां-झुडपांमध्ये, झाडाच्या ढोलीमध्ये किंवा जिथे अ, पक्षी सुरक्षितरित्या अन्न ग्रहण करू शकेल, अशा ठिकाणी तुम्ही ते बाऊल लावून ठेवू शकता आणि त्यात तुम्ही रेग्युलर फीडिंग करू शकता. फक्त याच्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, की पावसाळ्यामध्ये तो भाग ते जो जिथे फीडिंग आपण करतोय तो झाकलेला असेल असावा. किंवा त्याला वरतून काही कव्हर असेल, असं ठिकाण निवडलेलं जास्त चांगलं आहे. ज्याने त्या धान्याला मोड येणं किंवा बुरशी पकडणं वगैरे असे प्रकार होणार नाहीत आणि पक्ष्यांना स्वच्छ अन्न खायला मिळू शकेल. अ, प्रत्येक ठिकाणी म्हणजे शहरात आणि ग्रामीण भागामध्ये
वाईल्ड लाईफशी रिलेटेड ज्या काही रूल्स रेग्युलेशन आहेत, त्यांचं देखील पालन करणं खूप गरजेचं आहे. कारण मी आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये पण आपलं बोलणं झालं होतं, की पक्ष्यांना फीड करणं हा एक छंद आहे. पण तो त्यांना फीड करणं ही गरज आहे का? बरोबर. हे हा फाइंड आउट प्रथम प्रश्न. करणं खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा गरज असेल, अशा वेळेला थोडीशी हेल्प करणं हे ॲक्चुअली त्याचं मुख्य काम आहे. मुख्य कारण. म्हणजे आपल्याला त्यांना सवय लावायची नाहीये, की हां, तुम्हाला इकडे रोज खाद्य मिळणारच आहे, असं नाहीये. बरोबर. त्यांना जेव्हा खाद्य उपलब्ध नसतं, त्यावेळेला थोडंफार खाद्य त्यांना उपलब्ध करून त्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी आपल्याला त्यांना मदत करता आली, तर आपण नेचरच्या जे रेग्युलर सायकल आहेत, त्यात इंटरफेअर नाही करत. त्यात आपण बरोबर. त्या त्या नेचरच्या मध्ये आपण काही गडबड करत नाही. आपण थोडंफार त्याला हस्तक्षेप नाही सपोर्ट करत. देतो. हां, बरोबर. हस्तक्षेप आपण करत नाही आणि त्याच वेळेला आपण आपली जी आजूबाजूची परिसंस्था आहे, तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जे फूडवरची अवलंबितता आहे, म्हणजे एका प्रकारे डिपेंडन्सी आहे, ती आपण कुठेतरी कमी ठेवली पाहिजे. आणि ज्यामुळे त्या पक्ष्यांना त्याची सवय लागणार नाही. हा ग्रामीण आणि शहरी भागात दोन्ही ठिकाणी याचं महत्त्व तेवढंच आहे. अच्छा. डॉक्टर, आता आपण पहिला प्रश्न विचारला त्याच्यात मला प्रश्न आलेत. त्यामुळे त्याच्यावरती एक ग्रामीण भागात आणि एक शहरी भागात. तर पहिला प्रश्न माझा शहरी भागातला आहे, की हल्ली बऱ्याच शहरी भागात तुम्हाला काचा दिसतात. त्याच्यात मिरर ग्लासेस दिसतात बरेचदा. तर त्या मिरर ग्लासपासून बर्ड फीडर लावणं हे किती योग्य आहे? कारण खूप वेळा असं आढळतं, की पक्षी त्या मिरर ग्लासकडे बघून टोचा मारतो आणि कदाचित त्याला इजाही होऊ शकते त्या गोष्टीने, किंवा ट्रान्सपरंट आहे तर त्याच्यातनं तो थ्रू अँड थ्रू जाण्याचा प्रयत्नही करू शकतो. तर तुमचं मत काय? नक्कीच. कारण म्हणजे माझ्या दृष्टीने तर जर पाहिलं तर ज्या खिडक्यांना आपण सध्या या सगळ्या काचा पाहतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो फ्रेंच विंडोज. तो एक मोठा काचेचा भाग असतो पूर्ण घरातल्या एका भिंती म्हणजे ऑलमोस्ट भिंती एवढी ती काच असते. आणि त्या स्लायडिंग विंडोज पण असतात आणि या स्लायडिंग विंडोजचा पक्ष्यांना भयंकर त्रास होतो. म्हणजे त्यांना पहिलं म्हणजे जर ती अ, काच ट्रान्सपरंट असेल तरी त्रास होतो आणि जर ती काच टिंटेड असेल तरी त्रास होतो. कसं? तर जर ट्रान्सपरंट काच असेल तर त्यांना पहिली गोष्ट म्हणजे तो फरकच कळत नाही, की काच आहे की आहे. नाहीये. आणि ते जेव्हा त्यातनं पास होण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात, त्यांना ती काच न दिसल्यामुळे ते जाऊन धडकतात त्याच्यावर. त्यामध्ये त्यांचे बिग फ्रॅक्चर्स होतात किंवा त्यांना विंग फ्रॅक्चर्स होतात किंवा नुसते ते धडकून त्यांना इंटर्नल इंजुरीज पण होतात. आता तेच आपण बघितलं, की टिंटेड ग्लास आहे. टिंटेड ग्लासमध्ये काय होतं, तुम्हाला तुमचं रिफ्लेक्शन दिसतं. म्हणजे अगदी आरशासारखी काच असते ती. ज्यामध्ये बाहेरच्या लोकांना तर आतलं दिसत नाही. आतल्या लोकांना बाहेरचं दिसत असतं. पण पक्ष्यांना हा फरक कळत नाही. पक्ष्यांना असं वाटतं, की त्यांच्या टेरिटरीमध्ये दुसरा कुठलातरी पक्षी आलाय पक्षी आलाय. हो. आणि त्याच्याशी लढण्यासाठी ते खूप जोरात त्या पक्ष्याच्या जवळ जातात, की त्याला त्या चोचा मारतात. ह्याच्यातनं हुसकवून काढता येईल म्हणून जाऊन ते त्याच्यावर आपटतात. तुम्ही बऱ्याच वेळेला बघाल, की हो. कावळे किंवा इतर पक्षी सनबर्ड येऊन त्या स्पेशली. काचेवर टोचा मारत असतात आणि त्यातनं बऱ्याच वेळेला त्यांना इंजुरीज होतात. तर अशा वेळेला जेव्हा आपल्या घराला एखादी टिंटेड ग्लास असेल किंवा आपल्या घराला एखादी ट्रान्सपरंट ग्लास असेल, ज्याच्या बाजूला तुम्ही फीडर लावायचा प्रयत्न करताय, तर पहिलं म्हणजे त्या काचेपासून ॲट लीस्ट 3, 2.5-3 फुटावरती तुम्ही फीडर लावला पाहिजे. दुसरी गोष्ट जर शक्य असेल, तर जो काचेचा भाग आहे, जो फीडरच्या बरोबर मागे आहे, दिसतो आहे, तिथे जर तुम्ही एखादा कपडा किंवा एखादा पडदा अशा रीतीने लावलात, की ज्याने ती काच एक्सपोज होणार नाही त्या फीडिंगच्या वेळेमध्ये आणि इतर वेळी तुम्ही परत ते पडदा तो काढू शकता. अशी तुम्ही काही अरेंजमेंट त्यात करू शकता. ज्याने जो विनाकारण होणारा त्रास आहे पक्ष्यांना, तो आपण कमी करू शकतो. आणि अजून एक गोष्ट आहे, की जर तुम्ही खिडकी उघडी ठेवण्याचा प्रयत्न केलात, तर ते पक्षी कदाचित चुकून तुमच्या घरात पण येऊ शकतात आणि अशा वेळेला आपल्या घरांमध्ये बहुतेक वेळा तर ऑलमोस्ट 24 तास पंखा चालू असतो. तर अशा वेळेला पंख्याला धडकून देखील पक्ष्यांना इंजुरीज होऊ शकतात. त्यामुळे जे पण बर्ड फीडिंग करतात, त्या लोकांनी खिडकी उघडण्याच्या आधी घरात पंखा चालू तर नाहीये ना, याची काळजी घेऊन मग खबरदारी घ्या. खिडकी उघडण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून पक्षी जर चुकून आत आला, तर तो घाबरून एखाद्या पंख्यामध्ये अडकून
इंजर्ड होऊ नये ही त्याच्या मागची भावना आहे. त्यामुळे या 2 गोष्टींचा जर विचार नीट केला तर माझ्या मते एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. आणि हळू-हळू पक्ष्यांना देखील त्या काचांची सवय होते. सवय होते. त्यामुळे जेव्हा बिल्डिंग नवीन असते म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलंय, की पाकोळ्या ज्या असतात, तुम्हाला माहिती असेल पाकोळ्या या स्वॉलोज. काही उंचीवरनं येस, त्या उडत असतात आणि मोकळ्या आकाशात त्या उडतात. पण जेव्हा अशा उंच इमारती तयार होत असतात, त्यावेळेला तुम्ही बघाल, की बिल्डिंगचा सांगाडा उभा राहत असताना देखील त्या सांगाड्यातून आरपार त्या पाकोळ्या उडत असतात. कारण तो त्यांचा नेहमीचा वावराचा वावराचा एरिया असतो, ज्यात एरिया त्यांचा असतो. वावर असतो. पण जेव्हा या बिल्डिंग पूर्ण होतात आणि मध्येच काचा लागतात, तर अशा वेळेला बऱ्याचशा पाकोळ्या या त्या काचांवर धडकतात. कारण त्यांना कळतच नाही, की हे बरोबर. मध्ये काही ऑब्स्ट्रक्शन आलेलं आहे. ऑफकोर्स नंतर ते तो एरिया सोडतात आणि पुढच्या एरियामध्ये जात असतील. पण अशा घटना घडतात. तर त्या दृष्टीने जी काही काळजी आहे ती त्या घरात राहण्यात येणाऱ्या लोकांनी जर घेतली, तर एवढा प्रॉब्लेम होणार नाही. होणार नाही. फर्स्ट हो. क्लास. दुसरा प्रश्न आहे हा ग्रामीण भागातला. हे हं. बर्ड फीडर मुळात ग्रामीण भागात लावण्याची आवश्यकता आहे का? कारण शेतकरी असतो, तर त्याला नेहमी ती भीती असते, की आपलं पीक आपलं कुंपण आणि पीक सगळं जे काय आहे ते, ते ते हं, खाऊन नाही ना टाकणार पक्षी. म्हणजे हं, सासवडकडे एका शेतकऱ्यांनी सासवडकडे एक छोटासा पोर्शन शेतीचा दिलेला आहे त्या पक्ष्यांना खायला हं, आणि त्याच्यावरनं त्यांनी व्यवसाय सुरू केलाय. मग हं. असे त्याला त्या सासवडचं उदाहरण घेऊन कदाचित ग्रामीणमध्ये असेही येतील, की त्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे कारण शेतीपेक्षा जास्ती पैसा त्यांना मिळतो. मग बरोबर. हे त्यांनी कशी खबरदारी घ्यावी त्याची किंवा काय करावं त्यांनी? तुम्हाला काय वाटतं त्याच्यासाठी? नाही, तुम्ही जो सांगताय हा ट्रेंड खरंच शेतीसाठी उपयुक्त आहे. कारण काय आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे शेती हा फक्त एक अन्नधान्य पिकवणे हेच त्याचं उद्दिष्ट नाहीये. त्याच्यामागे बरेचसे इतर त्याचे फायदे आणि तोटे असतात. जेव्हा आपण पक्ष्यांच्या फीडिंगचा आणि शेतीच्या नुकसानीचा जेव्हा विचार करतो, तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की जसं तुम्ही सासवडचं उदाहरण दिलं, की एक कोपरा त्यांनी ठेवलाय नॅचरल पक्ष्यांसाठी. हॅबिटॅटसाठी. करेक्ट. त्यातनं काय होतं, त्यामध्ये काही साप पण येऊन राहतात. त्यामध्ये काही पक्षी येऊन राहतील. त्यामध्ये इतर वेगळ्या प्रकारच्या पाली, सरडे, बाकी सगळ्यांना एक निवारा तो मिळतो. पण हे सगळे जे प्राणी आहेत ना, हे एक तऱ्हेचे मदतनीस आहे. म्हणजे जसं साप हा उंदीर खाल्लं. शेतकऱ्याचा मित्र आपण म्हणतो. गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आपण म्हणतो. बरोबर. तसं पक्षी हे देखील शेतकऱ्याचे मित्रच आहेत. का? कारण जेव्हा एखादी टोळधाड येते किंवा जेव्हा एखादी अ, अ, कीटक हल्ला होतो. कीटकांची ला लागण होते शेतीला, त्या कीटकांपासून वाचवणारे हे पक्षीच असतात. बरोबर. त्यामुळे या पक्ष्यांचा जर आपण पॉझिटिव्हली विचार केला, तर ते एक वरदान आहे शेतकऱ्यांसाठी. खरंच आहे. त्यातनं त्यांचं शेत वाचू शकतं. त्यांच्या शेतात होणारा जो कीटकांचा प्रादुर्भाव आहे, तो नैसर्गिकरित्या कमी होऊ शकतो कंट्रोल आणि होतं. हे महत्त्व आता शेतकऱ्यांना कळायला लागलंय. म्हणजे इन्स्टेड ऑफ युजिंग पेस्टिसाइड्स जे हार्मफुल आहेत, त्यांचे बरेचसे केमिकल रेसिड्यूज राहतात पिकांमध्ये देखील आणि मातीमध्ये देखील. ते सगळं अव्हॉइड होऊ शकतं जर योग्य रीतीने आपण पक्ष्यांना तिथे थारा दिला तर. आणि ऑफकोर्स म्हणजे जिथे आपण एखादी टोळधाड म्हणतो तसेच एखादी पक्ष्यांची धाड पण पडू शकते. पडू शकतो. ज्यामध्ये अ, शेतीचंही शेतीचं नुकसान होऊ शकतं. अतोनात नुकसान होऊ शकतं. मी नाही म्हणत नाही. पण त्याच्यासाठी वेगळे उपाययोजना आपण करू शकतो. पण जेव्हा आपण नॉर्मल निसर्गाबद्दल बोलतो, ही एक परिसंस्था आहे. त्यामध्ये मला वाटत नाही की एवढा काही नुकसान होऊ शकेल. पक्ष्यांमुळे शेतीला आणि ते शेतकऱ्यांना देखील माहिती असतं. त्यामुळे ते त्यांचे जे काही पारंपरिक उपाय आहेत, ते पक्ष्यांना तिकडनं हाकलण्यासाठी वापरत असतात आणि त्याचा म्हणजे पारंपरिक वर्षानुवर्ष तो उपाय चालू असतो. आपण म्हणतोय ते बर्ड फीडिंगबद्दल ते याच्यासाठी म्हणत होतो, की ग्रामीण भागामध्ये देखील आता सध्याची जी कंडिशन आहे, पाण्याचे स्रोत कमी होत आहेत. जो जमिनीखालचं पाणी आहे, तेही त्याचा नाही. स्रोत पण कमी होत चालला आहे. तर अशा वेळेला एक समतोल ठेवण्यासाठी, म्हणजे आपल्या परिसंस्थेचा समतोल ठेवण्यासाठी जर आपण पक्षीच नाही इतर प्राण्यांना देखील जेव्हा पाण्याची अवेलेबिलिटी नाहीये, अशा वेळेला थोडं आपल्यातलं पाणी वाचवून त्यांना जर दिलं, खरं आहे. तर पुढे नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. कारण जर परिसंस्था असेल तर आपण जगू शकतो. बरोबर. जर अगदी आपण बरोबर. फक्त आपणच जगण्याचा प्रयत्न केला, तर आपण नाही. खूप वेळ जगू नाही शकणार. नाही. खरं आहे. अगदी खरं आहे.
तर डॉक्टर, माझा दुसरा प्रश्न आहे, बर्ड फीडर्समुळे माणसांना काही आजार होण्याची शक्यता असते का? हो, असते ना. आणि ही शक्यता ॲक्चुअली माणसांच्या चुकीमुळेच होण्याची जास्त असते. कारण जे बर्ड फीडर आपण वापरतो, ते वापरण्यात आपण जर योग्य काळजी घेतली नाही, तर हे आजार आपल्याला नक्की होऊ शकतात. त्यामुळे बर्ड फीडरची काळजी योग्य घेणं ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता यात होणारे रोग कुठले? यात होणारे 4 प्रकारचे प्रामुख्याने रोग असतात. त्यातला एक आहे बॅक्टेरियल, दुसरा आहे व्हायरल, तिसरा आहे फंगल आणि चौथा आहे पॅरासाइट. या 4 प्रकारचे वेगवेगळे आजार आपल्याला बर्ड फीडरच्या योग्य काळजी न घेतल्यामुळे आपल्याला होऊ शकतात. आता बॅक्टेरियलमध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने आपल्याला सिटिकोसिस नावाचा एक बॅक्टेरियल डिसीज आहे. त्याला पॅरट फीवर पण म्हणतात. तर हा रोग आपल्याला होऊ शकतो. दुसरा जो डिसीज आहे आपला, त्याला जो बॅक्टेरियल आहे, त्याला म्हणतात साल्मोनेलोसिस आणि हा जो डिसीज आहे, तो साल्मोनेल्ला बॅक्टेरियामुळे होतो. तिसरा जो आपला डिसीज आहे, त्याला म्हणतात ई. कोलाय किंवा इश्चरेशिया कोलाय. हा देखील माणसाला त्रासदायक रोग आहे. आता आपण वळूया फंगल डिसीजकडे. फंगल म्हणजे काय? फंगस. फंगस म्हणजे बुरशी. एक प्रकारच्या बुरशीच्या प्रकारामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यातलं जे सगळ्यात कॉमन डिसीज आपण जर बघितले, आजार बघितले, तर त्यामध्ये हिस्टोप्लाझ्मा कॅप्सुलेटस नावाचा एक फंगस आहे. ज्याच्यापासून आपल्याला हिस्टोप्लाझ्मोसिस नावाचा एक आजार जडू शकतो. दुसरा जो फंगल इन्फेक्शन आहे, त्याला म्हणतात क्रिप्टोकोकोसिस ओके. आणि हा होतो क्रिप्टोकोकस निओफॉर्मन्स नावाच्या फंगसमुळे. व्हायरल इन्फेक्शन बद्दल जर बोलायचं झालं तर बर्ड फ्लू हा तर सगळ्यांना सर्वश्रुत असं व्हायरल इन्फेक्शन आहे, जे नॉर्मली H5N1 आणि H7N9 या 2 व्हायरसेसमुळे पसरतो. अजून एक व्हायरल डिसीज आहे, त्याला म्हणतात वेस्ट नाईल व्हायरस. हा देखील एक त्रासदायक व्हायरस आहे, जो पक्ष्यांमुळे आपल्याला होऊ शकतो. त्यांच्या म्हणजे या डिसीज बद्दल सांगायचं झालं तर तो डायरेक्टली पक्ष्यांकडनं होत नाही. तो पक्ष्यां जे इन्फेक्टेड पक्षी आहेत, म्हणजे प्रभावित पक्षी आहेत, अशा पक्ष्यांना जर एखादा मच्छर चावला अच्छा. आणि तो येऊन माणसाला चावला, हो, हो, हो. तर त्यामुळे तो पसरू शकतो. आता आपण वळूया पॅरासायटिक इन्फेक्शन्सकडे. पॅरासायटिक इन्फेक्शन्स हे देखील खूप त्रासदायक असतात. जसं आपल्याला पोटात जंत होतात, इतर पॅरासायटिक इन्फेक्शन्स होतात, तसाच प्रकार असतो. तर पक्ष्यांच्या फीडर्स पासून म्हणजे फीडर म्हटलंय की तिकडे विष्ठा आली पक्ष्याची हा. आणि त्या विष्ठेला तुम्ही जेव्हा हँडल करत असता, त्यावेळेला जेव्हा आपण योग्य काळजी घेत नाही, तर त्यातनं आपल्याला आजार हा होतात. प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यात प्रामुख्याने जे पॅरासाइटिक इन्फेक्शन आपल्याला दिसतात, ते असतात एक तर सगळ्यात कॉमन आहे क्रिप्टोस्पोरिडियासिस आणि जिआरडियासिस. पॅरासायटिक इन्फेक्शन्समध्ये अजून जे प्रामुख्याने आढळणाऱ्या इन्फेस्टेशन म्हणूया आपण त्याला, त्यामध्ये माइट्स आणि लाईस ह्या 2 कलाकारांचा म्हणजे कलाकार. रोल आहे. हो, मी यांना खरंच. कलाकार यासाठी म्हणतो, खरंच आहे. कारण ते एवढे स्विफ्ट असतात खरंय. ॲक्शन्समध्ये, की एखादी जी पक्ष्यावरची जी माईट आहे किंवा त्याच्यावरची जी लावस आहे, ती खूप चांगल्या रीतीने जंप करू शकते एका पक्षावरून दुसऱ्या पक्षावर आणि तसंच ते फीडरवरनं आपल्या अंगावरती पण जंप करू बापरे! शकते.
आणि त्यामुळे म्हणजे ते असे उवांसारखे छोटेसे कीटक असतात त्यांच्या अंगावरती. तुम्ही हॉपर्स बऱ्याच असतात वेळा ते. बघाल, जेव्हा आपण एखादा वाईल्ड पक्षी रेस्क्यू करायला जातो आणि त्याला हातात धरल्यावर किंवा एखादं कबूतर हो, जेव्हा तुम्ही पिशवी हातात असतात धरता, त्याच्यावरती. तुम्हाला असंख्य बारीक-बारीक असं पिशवी, हाताला काहीतरी पिशवी म्हणतो चावतंय, ना आपण मानावर त्याला. हो, काहीतरी चावतंय, रेंगाळतंय असं आपल्याला वाटतं. हो. तर ते याच पिसवा आणि ज्या उवांसारखे जे कीटक असतात त्यांचं ते लक्षण आहे. तर यांच्यामुळे देखील आपल्याला त्वचारोग होऊ शकतात. तर असं म्हणजे असे अनेक आजार आपल्याला पक्ष्यांपासून होऊ बापरे! शकतात. जर आपण योग्य रीतीने त्यांच्या जे फीडर्स आहेत, त्यांची जर काळजी घेतली नाही, तर या गोष्टी नक्कीच घडू शकतात आपल्या बाबतीत आणि प्रत्येक फीडरने याबाबतीत अवेअर होणं खूप गरजेचं आहे. याबद्दल माहिती गोळा करणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःचा रिसर्च करणं खूप महत्त्वाचं आहे, की त्यांच्या विभागात कुठले पक्षी येतायत, त्यांना ते काय खाद्य घालतायत आणि कशा रीतीने ते त्यांच्या फीडर्सची काळजी घेतात. ते कुठल्या इन्फेक्शनला एक्सपोज तर होणार नाहीयेत ना, याची देखील काळजी घेणं खूप आवश्यक आहे. आणि याबाबतीत अवेअर होणं, याबाबतीत माहिती मिळवणं हे प्रत्येक फीडरच्या आणि त्याच्या घरच्यांच्या आरोग्याशी देखील खूप म्हणजे आरोग्याला खूप मोठी मदत करू शकतील, की ज्याने त्यांचं आरोग्य चांगलं राहू शकेल. तर डॉक्टर भयंकर, भयंकर आजारांची नावं घेतली तुम्ही आणि भीतीच वाटायला लागली आता. तर तिसरा प्रश्न आहे माझा हा, की ह्या आजारांची प्राथमिक लक्षणे माणसांमध्ये कशी आढळतात आणि कोणती-कोणती आढळतात? आतापर्यंत मी ज्या रोगांची नावं घेतली, त्या रोगांमध्ये सगळ्यात कॉमन जे लक्षण आहे ते आहे श्वसनाचे विकार. बऱ्याच वेळेला म्हणजे त्यामध्ये तुम्हाला ॲलर्जी असू शकते. जेव्हा पण तुम्ही बर्ड फीडरच्या कॉन्टॅक्टमध्ये येता, त्यावेळेला तुम्हाला श्वसनाशी रिलेटेड काही ॲलर्जीज दिसू शकतात. जसं की शिंका येणं, कंटिन्युअस शिंका येणं, अ, श्वास घ्यायला त्रास होणं किंवा खोकला येणं. हे तात्पुरत्या स्वरूपाचे काही ॲलर्जिक रिएक्शन्स आहेत. जेव्हा पण तुम्ही त्या बर्ड फीडरच्या कॉन्टॅक्टमध्ये याल, त्याला साफ करण्यासाठी, भरण्यासाठी, रिफिल करण्यासाठी जे काही, जेव्हा तुम्ही येता त्यावेळेला तुम्हाला असे काही दिसू शकतात. दुसरी गोष्ट ही आहे, की ज्या घरामध्ये हे बर्ड फीडर तुम्ही लावलेले आहेत, त्या घरातल्या लोकांना आलटून-पालटून किंवा एका मागोमाग एक असे सर्दी खोकल्याचे त्रास वारंवार होत राहणं, अशी लक्षणं दिसू शकतात. जे रोग हे विष्ठेतनं पसरतात. ज्याला अच्छा. आपण पॅरासाइटिक इन्फेक्शन म्हणतो. त्याच्यात पचन संस्थेशी रिलेटेड आजार दिसू शकतात. म्हणजे लूज मोशन होणं, व्हॉमिशन होणं, पोटात दुखणं. अशा प्रकारची लक्षणं जर दिसत असतील आणि त्याचा संबंध कुठेतरी बर्ड फीडिंगशी असेल, त्याचा अर्थ तुमचा जो बर्ड फीडर आहे, त्याची योग्य तपासणी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. अच्छा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, की बर्ड फीडरची जशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी आहे, तशी घेता येत नाही, तर अशा वेळेला असं बर्ड फीडिंग करणं टाळा. टाळावं. हो. त्यामुळे जर आपण बर्ड फीडिंग करतो आहे, तर आपली आणि आपल्या घरातल्यांची हेल्थ म्हणजे आपल्या घरातल्यांचं प्रायोरिटी पाहिजे. आरोग्य हे प्रायोरिटीवर असलंच पाहिजे. कारण तुमच्या घराबरोबरच इतर तुमच्या आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांचं आरोग्य देखील तुमच्या हातात येऊ शकतं आणि त्याचं योग्य रीतीने तुम्ही म्हणजे सेफगार्ड करणं खूप महत्वाचं आहे. संसर्गजन्य त्यामुळे म्हणून ते हो, होऊ हो. शकतं. त्यामुळे शक्यतो या लक्षणांकडे खूप चांगल्या रीतीने लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याला निग्लेक्ट तर बिलकुल करू नये. तर अ, खूप छान सांगताय तुम्ही, की प्रायोरिटी हे फॅमिली फर्स्ट येते आणि कारण आज शेजारपण पण आपल्याला जपतो आपण त्याच्यात. कारण त्याच्यातनं आपल्याला जर आजार आले तर ते कम्युनिकेबल कंटेजियस होऊ शकतात. म्हणून प्रायोरिटी की हेल्थ फर्स्ट आणि खूप छान सांगितलं ते. माझा चौथा प्रश्न आहे, बर्ड फीडिंग योग्यरित्या कशी करावी? हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक बर्ड फीडरने बाबतीत म्हणजे लिटरली वही आणि पेन घेऊन बसून एकदा मी हे ठरवलं बसलोय पाहिजे, की वही आणि त्याने पेन घेऊन. कशा प्रकारे बर्ड फीडिंग सुरक्षितरित्या त्याला करता येईल याचा गांभीर्याने विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या ज्या गोष्टी लिहिल्या जातील, त्याच्याप्रमाणे जर अनुसरण करता येत असेल, तरच बर्ड फीडिंग हे लाँग टर्म
विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग ऑन हेल्थ तुम्ही करू शकता. त्यामुळे यात कसं आहे, बरेचसे पॉइंट्स आहेत. बरेचसे म्हणजे असंख्य पॉइंट्स आहेत. त्यातले आपण जेवढे होतील तेवढे यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आता त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे जसं मी आधी पण सांगितलेलं, की तुम्ही तुमचं टार्गेट कोण आहे? कुठल्या पक्षांना तुम्ही जवळ करण्याचा प्रयत्न करताय? कारण हा एक प्रकारे जवळ करण्याचाच प्रयत्न आहे. बरोबर. त्यांना आपण आपल्या बाल्कनीत बोलवतो. बोलवतोय. ते स्वतःहून येणार नाही. आणि उडून जाणार. पण जेव्हा लालूच तुम्ही दाखवतोय फीडिंग चालू करता, थोडक्यात. त्यावेळेला ते तुमच्याकडे जास्त वेळ थांबणार आहे आणि ते निसर्गाच्या नियमांच्या थोडंसं पुढे जाऊन ते थांबणार आहेत. म्हणजे पक्षी हा तसा लाजरा प्राणी आहे, पक्षी आहे म्हणजे आणि तो अ, खूप जास्त वेळ माणसाच्या अगदी जवळ येऊन थांबत नाही. पण हे जे आपण त्यांना एक प्रकारचा लालच तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला, की तो दिल्यामुळे त्यांना फ्री फूड मिळतंय, ते पण कमी कष्टांमध्ये मिळतंय. त्यामुळे ते नक्कीच तुमच्या खिडकीमध्ये रेंगाळणार आहेत, त्याच्या आजूबाजूला रेंगाळणार आहेत. तर ते कुठल्या प्रकारचे पक्षी आहेत आणि त्यांच्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारचं अन्न निवडताय. कारण ते जे अन्न आहे, तेच अन्न पुढे तुम्हाला इतर इन्फेक्शनशी रिलेटेड गोष्टींच्या जवळ नेणार. त्यामुळे जे अन्न तुम्ही निवडताय, त्या अन्नापासून होणारे जे इतर जे विघटन आहेत, त्या विघटनातून इतर रोग तयार होणार आहेत. त्यामुळे तुम्ही ते पाहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे अन्नाची जी निवड आहे, ती योग्य रीतीने करणं खूप गरजेचं आहे. आता यामध्ये कुठले-कुठले प्रकार येतात अन्नाचे? तर बरेच प्रकार येतात. त्यामध्ये तुम्ही बियांचा वापर करू शकता, फळांचा वापर करू शकता. तुम्ही दाणे, धान्य, अ, प्रथिने आणि पाणी हे तुम्ही वापरता. म्हणजे नॉर्मली ह्या गोष्टीच आपण बर्ड फीडरमध्ये वापरतो. आता जेव्हा हे आपण वापरण्याचा प्रयत्न करतो, ते त्याचे कार्य वेगवेगळी आहेत. म्हणजे जर तुम्ही बिया बघितल्या तर सूर्यफुलाच्या बिया ज्याला आपण करडई म्हणतो, काळी करडई, बरोबर. पांढरी करडई, कांग हे येतात बियांमध्ये. त्यामुळे तुम्ही बिया खाणाऱ्या पक्ष्यांना अट्रॅक्ट करता. जेव्हा तुम्ही फळांचा विचार करता, तेव्हा फळं ही काही वेळानंतर कुजतात. म्हणजे जर ती फर्मेंट होतं. नीट हां. आणि त्या त्या त्याच्यातनं त्यांचा जो रेसिड्यू आहे, तो बऱ्यापैकी चिकटतो त्या फीडरला आणि तो योग्य रीतीने रोज साफ करणं पण गरजेचं आहे. नाहीतर तो पुढे अजून बाकीच्या इतर त्याच्यावरती फ्रूट फ्लाय येतात. छोटे कीटकच आहेत ते देखील. तर ते येऊन बसतात त्याच्यावरती. ते थोडं ते फूड अजून इन्फेक्ट करतात. आणि त्यातलं ते अन्न पण घेतात त्यातनं. पण केंद्र जिथे दिसतात पण त्याच्यावरती. केम्र बरोबर. ते त्याला केम्र म्हणतात. ते येतात. दाण्यांमध्ये तुम्ही शेंगदाणे वापरू शकता, बदाम वापरू शकता. तुम्ही त्यांना अक्रोड वगैरे देखील वापरू शकता. हे हाय सोर्स ऑफ प्रोटीन पण आहे आणि एनर्जी वर्धक हे पदार्थ आहेत. हे तुम्ही त्यांना देऊ शकता. पण याचं हे देखील म्हणजे जेव्हा दिले जातात, तेव्हा त्याचा चुरा करून दिला जातो. म्हणजे बऱ्यापैकी चुरा करून ते दिलं तर छोट्या-छोट्या पक्ष्यांना देखील ते खाणं उपयुक्त होतं. पण ते जेव्हा खाली पडतं, त्यावेळी इतर कीटक जे असतात ते त्याच्यावरती वाढायला सुरुवात होते. त्यामुळे ते खाली पडून कचरा तर होत नाहीये ना आणि त्याचं योग्य रीतीने विल्हेवाट लागते की नाही हे पाहणं पण खूप गरजेचं आहे. नाहीतर तुमच्या घरात इतर पॅरासाइट्स वाढायला सुरुवात होते. बरोबर. धान्याच्या बाबतीमध्ये तांदूळ आहे, गहू आहेत, जे काही आपल्या घरातलं धान्य असतं ते देखील आपण ज्वारी, बाजरी. फीडरमध्ये वापरू शकतो आणि त्याची देखील योग्य निगा राखणं गरजेचं आहे. त्याला ओलसरपणा लागला किंवा काही तर त्याच्यावरती परत फंगस वगैरे येण्याची शक्यता असते. त्यामुळे जे अन्न तुम्ही ठेवलेलं आहे, ते अन्न वेळच्या वेळी क्लीन करणं त्या बाउलमधनं हे पण खूप गरजेचं आहे. प्रथिने जेव्हा आपण म्हणतो म्हणजे प्रोटीन सोर्स जेव्हा आपण देण्याचा प्रयत्न करतो, त्यात उकडलेलं अंड येतं. त्यामध्ये तुम्ही लार्वे असतात वेगवेगळ्या प्रकारचे. आता ऑनलाईन देखील तुम्हाला अलाईव्ह लार्वे मिळतात, ज्याला आपण मिलवर्म म्हणतो. तर अच्छा. पण म्हणजे बर्ड फीडरमध्ये मिलवर्म कोणी यूज करत नाही. ठेवत नाही. ते जास्त करून ज्यांना त्या विषयाची माहिती आहे, अशा लोकांनीच या गोष्टी कराव्या. खरं. कारण ते इट्स अ व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन फॉर द बर्ड्स. पण ते देखील जसं मी सांगितलं, की ही एक नेक्स्ट लेव्हल आहे. नॉर्मल बरोबर. बर्ड फीडिंगच्या पुढची. प्रोफेशनल तर हो. तर कमर्शियल करत त्यामध्ये असतील ते. बरोबर. तर त्याची गरज असते. पण हा एक प्रकार आहे, जो तुम्ही त्यांना ऑफर करू शकता. बरोबर. बरोबर. ठीक आहे. नॅचरली ऑफर करू शकता. आणि पाण्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर पाणी मी ऑलरेडी सांगितलं, की पाणी हे खूप लवकर खराब होतं.
म्हणजे काही पक्षी येऊन त्यात अंघोळ करतात. काही पक्षी असतात ते काहीतरी आणून त्यात टाकतात, ओलं करतात, मग खातात. उरलेलं त्यातच पडून राहतं आणि त्याच्यातनं परत जे इन्फेक्शन्स होतात तेच म्हणजे त्याच समजा खराब बाऊल आहे तुमचं पाण्याचं, ज्यामध्ये एक चिमणी पाणी प्यायली आणि दुसरी चिमणी येऊन त्यात अंघोळ करून गेली. तर तिला देखील त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जे पाणी आहे माझ्या मते ते तर जर तुमच्या इकडचे पक्षी ते खूप जास्त खराब करत असतील पाणी, तर दर 4 तासाला ते पाणी चेंज करणं खूप गरजेचं आहे किंवा त्यापेक्षाही कमी वेळामध्ये ते चेंज करणं गरजेचं आहे. म्हणजे मी तर म्हणेन, की जेव्हा कधी तुम्हाला पाण्यामध्ये घाण पडलेली दिसेल, तर ते त्वरित क्लीन करून मगच फ्रेश वॉटर आपण पक्ष्यांना द्यायला पाहिजे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. फीडर्स आपण कुठे लावतोय, ते देखील खूप महत्त्वाचं आहे. फीडर्स जेव्हा तुम्ही लावता ते एकाच ठिकाणी फार काळ ठेवू नये. म्हणजे माझ्या मते तरी आठवड्यातून 2दा तरी फीडर्सची जागा बदलावी. अच्छा. कारण त्याची ज्या एकाच ठिकाणी तुम्ही जर फीडर ठेवलत ना, तर हळू-हळू त्याच एकाच ठिकाणी त्याचे दाणे पडून किंवा त्यातनं जे उरलेलं अन्न आहे ते पडून एक प्रकारे तो भाग जो आहे, तो इन्फेक्टेड होऊ शकतो जास्त. अच्छा. त्यामुळे आपण थोडंसं व्हेरिएशन करत राहिलं तर जास्त बरं आहे. म्हणजे आपल्याला साफ करायला पण जास्त वेळ मिळतो आणि जी जागा आपण साफ केलेली असते, ती जागा तशीच राहायला म्हणजे स्वच्छ राहायला पण मदत होते आणि आपण जागा चेंज करत राहिलो, तर एकाच ठिकाणी जास्त इन्फेक्शनचं बिल्डअप होत नाही. तिसरी गोष्ट ही आहे, की जे तुम्ही फीडर्स वापरता, त्या फीडर्सची म्हणजे फिलिंग करताना तुम्ही हे पण पाहिलं पाहिजे, की फीडर्सची अवस्था काय आहे? अच्छा. त्यामध्ये एक एका प्रकारे काही थर जमलाय का काही गोष्टीचा? म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही धान्य पण बघाल, तर धान्य एकाच ठिकाणी तुम्ही ठेवलं, तर त्याचा एक प्रकारचा बुक्का राहतो. असं हो. थोडं पावडरसारखं काही राहतं त्यामध्ये आणि त्यात किडे इव्हन ते होतात. जे आपण टोके म्हणतो, टोके. करेक्ट. हे हो. छोटेसे किडे असतात. ते येऊन त्या धान्याला कुरतडतात आणि त्याचे एक पावडरसारखा प्रकार राहतो. तर हे देखील म्हणजे अनहायजेनिक आहे. त्यामुळे असं जर काही तुम्हाला त्यात दिसलं, तर ते पूर्ण फीड तुम्ही डिस्कार्ड करायला पाहिजे. अच्छा. ते तसंच कंटिन्युएशनमध्ये तुम्ही पक्ष्यांना खायला नाही दिलं पाहिजे. नाही दिलं. ज्याने तुमच्या घरात देखील त्या कीटकांची संख्या वाढणार नाही आणि पक्ष्यांना देखील त्यापासून काही प्रादुर्भाव होणार नाही. याच्यापुढे आपल्याला बर्ड म्हणजे आपण ज्या डिसीजेसबद्दल म्हणालो, ज्या आजारांबद्दल म्हणालो, ते आजार न होण्यासाठी देखील आपल्याला काही काळजी घेणं आवश्यक असतं. वाह! छान डॉक्टर. पण आता तुम्ही सूक्ष्म असं एक छोटंसं उदाहरण दिलंत त्याच्यात, की पक्ष्यांमध्ये त्या बर्ड फीडर्समध्ये ते गुठळ्या होतात आणि ते पोरकिडे होतात. मग ते बर्ड फीडर्स स्वच्छ कसे करावेत? आणि त्याची स्वच्छता कशी करावी? मी ओव्हरऑल स्वच्छता कशी करावी बर्ड फीडर्सच्या युटेन्सिल्सची किंवा वेसल्सची? आणि दुसरा त्याच्यातच ॲडिशनल की पाणी ठेवताना मातीचं भांडं ठेवावं का स्टीलचं भांडं ठेवावं? हा दुसरा आहे. तर पहिला प्रश्न की स्वच्छता कशी करावी? माझ्या मते तरी बर्ड फीडिंगची जी पूर्ण प्रॅक्टिस आहे, त्यामध्ये स्वच्छता कशी करावी आणि कशी ठेवावी, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ओके. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, की वही आणि पेन घेऊन बसून ते योग्य रीतीने त्याचा एक आपण दिनक्रम ठरवला पाहिजे किंवा एक बरोबर. टाईम टेबल बनवलं पाहिजे आणि न विसरता त्या गोष्टी आपण करायला पाहिजे. वाह! आता बर्ड फीडरचे वेगवेगळे प्रकार तर आपले ऑलरेडी बोलून झालेले आहेत. त्यामध्ये ट्यूब फीडर्स आहेत, ट्रे फीडर्स आहेत, त्यामध्ये बाउल फीडर्स आहेत आणि स्कॅटरिंग जे फीडिंग आहे प्रकार, तो देखील आपण घेतलेला आहे. तर जिथे-जिथे स्कॅटर्ड फूड आपण टाकतो, त्या तिकडे रोज प्रॉपर कचरा काढून, म्हणजे तिकडे जे उरलेलं अन्न आहे, त्याची विल्हेवाट आपल्याला लावता येईल. जे घरातले म्हणजे आपण भांडी वापरतो, ज्यामध्ये ट्रे फीडर्स आहेत किंवा वॉटर बाउल्स आहेत किंवा ट्यूब फीडर्स आहेत. यांची देखील रेग्युलर तपासणी करणं खूप गरजेचं आहे. आता ही अच्छा. तपासणी कशी करावी, की जेव्हा तुम्ही फूड म्हणजे माझ्या मते तरी प्रॅक्टिस अशी असावी, की ज्या दिवशी तुम्ही फीडिंग करता आहात, त्याच्या संध्याकाळी एकदा का पक्षी येणं बंद झालं, की तुम्ही त्या बाउल्सना घेऊन एम्प्टी करायला पाहिजे. एक एखाद महिना, 2 महिन्यामध्ये तुम्हाला एक अंदाज येतो, की पक्षी किती खाणं खातात. तुमच्या आजूबाजूला जे येणारे पक्षी आहेत, ते त्यांचे एक अंदाज येतो, की हां, ठीक आहे, ॲपेटाईट. रोज 100 ग्राम
एवढं फूड हे जर टाकलं आपण, तर त्यातलं 70 ग्राम खाल्लंय, 30 ग्राम हे नेहमी उरतच आहे. ओके. ठीक आहे. तो जर अंदाज आला, तर तेवढं फूड संपेल एवढं तुम्ही ॲक्चुअली ठेवू शकता, ज्याने तुम्ही अन्नाची नासाडी होण्यापासून वाचवू शकता. बरोबर. दुसरी गोष्ट ही आहे, की जेव्हा जे फीडर्स असतात, या फीडर्स मध्येच ते त्यांच्या चोचीने अन्न खातात आणि कधी-कधी छोटे पक्षी असतात ते तर म्हणजे त्यातच विष्ठा देखील करतात. कारण ते त्यांना तेवढं ज्ञान नसतं. ते बरोबर. आपले निसर्गात ज्याप्रमाणे राहतात त्याप्रमाणे राहतात. तर असं जर काही तुम्हाला दिसत असेल, तर ते वेळच्या वेळी क्लीन करणं खूप गरजेचं आहे. आता हे क्लीन करताना काय-काय काळजी घेतली पाहिजे ती पण खूप महत्त्वाची आहे. आपण हे जेवढे पण रोग बघितले, ते आयदर श्वसनावाटे किंवा आपल्या तोंडावाटे आपल्या पोटात जात असतात आणि आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एंट्री पॉइंट जे आहेत, ते आपण मास्क लावून थांबवू शकतो. ओके. म्हणजे जेव्हा पण तुम्ही फीडर भरताय किंवा तुम्ही फीडरमधलं अन्न काढताय किंवा तुम्ही फीडर्सना क्लीन करताय, तुम्ही स्वतः मास्क लावणं हे खूप आयडियल आहे आणि अत्यंत मी गरजेचं. रेकमेंड करतो ते, की आपली स्वतःची काळजी घेऊन आपण हे करू शकतो. मला असं म्हणायचं नाही, की सगळेच पक्षी आजारीच असतात. पण ते आजार पसरवण्याचा 1% जरी चान्स असेल, तरी आपण ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे बर्ड फीडर साफ करताना, बर्ड फीडर्स भरताना देखील आपण मास्क लावणं खूप गरजेचं आहे. हां, तर बर्ड फीडर्सना जेव्हा आपण कधीही हाताळतो, त्यावेळेला ग्लोव्हज घालणं पण खूप महत्त्वाचं आहे आणि जर आपण रबरी ग्लोव्हज घालू शकलो, जे डिस्पोजेबल असतात, तर अजून चांगलं आहे. म्हणजे आपण डायरेक्टली त्यांच्या स्पोर्सच्या किंवा बॅक्टेरियाच्या किंवा फंगसच्या कॉन्टॅक्टमध्ये येण्याचे चान्सेस कमी होऊ शकतात. आणि हे जेव्हा तुम्ही क्लीन करत असतात, त्यावेळेला देखील कुठले क्लीनर्स वापरावे, याबाबतीत पण लोकांच्या मनात थोडा प्रश्न असतो. तर मी त्याबाबतीत काही सोपी 2-3 गोष्टी सांगू शकतो. एक म्हणजे तुम्ही ब्लीच वापरू शकता. अच्छा. ब्लीच 1:9 प्रपोर्शनमध्ये तुम्ही म्हणजे वापरून त्याने ती भांडी क्लीन करू शकता. ती भांडी क्लीन केल्यानंतर त्यांना आयदर सुक्या कपड्याने व्यवस्थित पुसलं पाहिजे आणि परत एकदा वॉश केलं पाहिजे. म्हणजे त्या ब्लीचचा पण काही रेसिड्यू असेल तो त्यातनं निघून जाऊ शकेल. त्यानंतर जर तुमच्या घरात ऊन येत असेल, तर त्या उन्हात ते स्वच्छ वाळवावेत आणि मग आपण ते रियूज करू शकतो. याच्यामध्ये आपण जे व्हिनेगर असतं, व्हिनेगर जे व्हाईट व्हिनेगर हां. असतं, ते व्हाईट व्हिनेगर देखील आपण 1:1 प्रपोर्शनमध्ये त्याचा स्प्रे बनवून, त्याने ते भांडं ओलं करून काही वेळ ठेवून नंतर वॉश करू शकतो. ज्याने देखील बऱ्यापैकी आपण इन्फेक्शनशी रिलेटेड कंट्रोल ठेवू शकतो. ठेवू शकतो. डिशवॉशर्स किंवा इतर काही केमिकल क्लीनर्स असतात, ते म्हणजे ते वापरण्याचं आपण टाळलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला त्याचे रेसिड्यूज राहतात अच्छा. आणि त्याच्या रेसिड्यूजच्या कॉन्टॅक्टमध्ये जर समजा पाणी आलं किंवा फूड आलं, तर ते फूड कॉन्टॅमिनेट होऊ शकतं आणि ते रेसिड्यूज फर्दर प्रोपगेट होऊ शकतात त्या पक्ष्यांमध्ये. ओके. म्हणजे त्यांच्या अन्नामधनं ते त्यांच्या पोटात जाऊन कशा रीतीने रिएक्ट करतील आपल्याला माहिती नाही. पण ते त्यांच्यासाठी अपायकारक होऊ शकतं. त्यामुळे आपण ती काळजी एक घेतली पाहिजे. जेव्हा पण आपण हे फीडर्स वापरतो, त्याचे 2 ते 3 सेट आपण ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ते फीडर्स वापरता, त्यांची जेव्हा स्वच्छता करायची वेळ येते, त्यावेळेला तुमच्याकडे स्पेअर जर फीडर्स असतील, तर ते तुम्ही त्यांना फीडिंगसाठी वापरू शकता आणि जे वॉश करायचे आहेत, ते अगदी योग्य रीतीने वॉश करून, उन्हात वाळवून, परत स्वच्छ पाण्याने धुवून तुम्ही नेक्स्ट टाईम ते वापरू शकता. म्हणजे आलटून-पालटून जर तुम्ही फीडर्स वापरले, तर ते जास्त स्वच्छ पण राहू शकतात आणि तुमचे पक्षी देखील तेवढा वेळ उपाशी नाही राहणार. म्हणजे तुम्ही बरं. त्यांना चांगल्या रीतीने फीडिंग करू शकता. तर या काही बेसिक गोष्टी आहेत. या जर आपण नीट पाळल्या, तर नक्कीच आपण पक्ष्यांपासून होणारे जे रोग आहेत, ते आपण कमी करू शकतो किंवा आपण कंप्लीटली त्यापासून स्वतःला संरक्षित करू शकतो. ओके. फर्स्ट क्लास. म्हणजे ह्युमन डिटर्जंट बेसिकली युटेन्सिल्सला लागणारे ह्युमन डिटर्जंट्स जे आहेत ते अव्हॉइड हं. करावे आणि हो. ब्लीच आणि व्हिनेगर हे हो. प्रामुख्याने तुम्ही एम्फसाइज केलं की ते केल्याने हानी तरी नाही होणार पक्ष्यांची. हो. आणि तुम्ही हायड्रोजन पेरॉक्साईड देखील वापरू शकता. ओके. पण हे कॉमन अ, माणसांना मिळतं का ते?
हो, हा, ते हायड्रोजन पेरोक्साईड विहिरीत तुम्हाला टाकायला, हा, पाणी शुद्ध करण्यासाठी 2 तुम्ही ड्रॉप्स. हायड्रोजन पेरोक्साईड जे आहे ते 3% च्या प्रमाणात वापरू शकता. 3% 3% म्हणजे हो, कसं 3% 3% म्हणजे? 3% म्हणजे 3 ml तुम्ही 100 ml पाण्यामध्ये अच्छा, ओके. वापरू शकता. ओके. तर तर त्याचं 3%चं सोल्युशन तयार होतं, जे तुम्ही क्लीनलीनेससाठी वापरू शकता. यात तुम्ही जे आपले जुने टूथब्रश असतात, हा. ते देखील भांडी क्लीन करायला वापरू ओके. शकता. पण तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे, की त्या ब्रशची काळजी घेणं पण महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही जर त्या ब्रशने क्लीन करताय, तर ते ब्रश तो पण त्या वाळला पाहिजे व्यवस्थित. बॅक्टेरिया, फंगस आणि व्हायरसने प्रादुर्भूत होऊ शकतात. मग त्या ब्रशची वेगळी साफ-सफाई करणं पण गरजेचं आहे. गरजेचं. नाहीतर तुम्ही भांड्यांची तर काळजी घ्याल, पण त्या ब्रशला जर तसंच ठेवलं, तर ते तुमच्या घराच्या आत येईल हा, इन्फेक्शन. अच्छा. ओके. त्यामुळे तुम्हाला ती काळजी घेणं पण गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, की ज्या गोष्टी तुम्ही साफ-सफाईसाठी वापरताय, त्यांची साफ-सफाई ठेवणं पण पण नीट खूप ठेवणं महत्वाचं गरजेचं आहे. म्हणजे त्यासाठी एक वेगळं कपाटच करणं गरजेचं आहे. आहे. हां, हा, तसं म्हणू असं शकता असं तुम्ही. म्हणू शकतो आपण, की हो, सोयीस्कर होईल ते. आणि त्याला बरोबर. जास्ती कोणी हाताळणारं व्यक्ती नसेल. बरोबर, छोटं बरोबर. लहान मूल पण नसेल, घरातलं कोणी हो. व्यक्ती आणि नसेल. जिथे-जिथे तुम्हाला वाटेल, की आता याची कॅपॅसिटी संपली आहे, त्या फीडरची म्हणा ते किंवा फेकून द्या. त्या ब्रशची म्हणा, की ते सरळ डिस्कार्ड करा ते आणि सरळ इको डिस्कार्ड. फ्रेंडली वेने डिस्कार्ड करा. बरोबर. ज्याने तुम्हाला त्याची नीट विल्हेवाट फर्स्ट लावता येईल. क्लास. डॉक्टर दिनेश, तुम्ही फर्स्ट क्लास काळजी कशी घ्यावी हे सांगितलं, इतकं छान सांगितलं, की आता फक्त शेवटच्या प्रश्नाकडे. अ, माणसांपासून पक्ष्यांना काही रोग पसरू शकतात का, आणि मग त्याची काळजी ते पसरू नयेत म्हणून कशी घ्यावी, हा शेवटचा प्रश्न. तुम्हाला काय वाटतं? मा माणसापासून पक्ष्यांपर्यंत रोग पसरतील का? म्हणजे तुमचं एक जनरल म्हणजे ॲज अ मला वाटतं होऊ शकतं, कारण समजा होऊ माणसाला शकतं. सर्दी होते, तर ती सर्दी आपण संसर्गजन्य असते, म्हणजे ती सर्दी पक्ष्यांना पण जाऊ शकते. किंबहुना माणसाचे रोग जास्ती हानिकारक आहेत पक्ष्यांसाठी, असं मला वाटतं. पक्ष्यांच्या पेक्षाही. तर ते असं ते ते मिथ आहे का रियालिटी, हे तुम्ही सांगणार, हां, हां, कारण यू आर हां. अ डॉक्टर फॉर अगदीच, दॅट. अगदीच. येस, येस, येस. नाही, मी याच्यासाठी विचारलं, की बऱ्याच लोकांना असं वाटतं, की अरे, माणसांपासून प्राण्यांना काय होणार आहे? प्राण्यांपासून माणसांना होऊ शकेल, पण माणसांपासून प्राण्यांना किंवा पक्ष्यांना किंवा निसर्गाला काही धोकाच नाही, असं एक काही लोकांच्या मनात असतं. तर मी एवढंच मुख्य सांगू शकतो, की 2 प्रकार आहेत यामध्ये. माणूस हा प्राण्यांना आणि पक्ष्यांना, आता आपण इथे पक्ष्यांचा विचार करतोय, डायरेक्ट इन्फेक्शन देखील देऊ शकतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणजे ओके. आपले आजार जे आहेत, त्यातले काही आजार हे कॉमन आहेत, जे डायरेक्टली पक्ष्यांना देखील होऊ शकतात. त्यासाठी देखील जे मी तुम्हाला प्रिकॉशन सांगितले, की मास्क लावणे, ग्लव्स घालणं. ग्लोव्हज वापरणे, याने आपण ते कंट्रोलमध्ये आणू शकतो. आणि दुसरा जो भाग आहे यातला, तो असा आहे, की माणसापासून पक्ष्यांचेच आजार पक्ष्यांना होऊ शकतात. अच्छा. म्हणजे माणूस हा त्यातला एक ट्रान्समीटर किंवा वेक्टर होऊ शकतो. वेक्टर म्हणजे काय, की व्हेकल. हो. म्हणजे त्या आपल्याला त्यांचा इन्फेक्शन होईल की नाही होणार हा पुढचा प्रश्न झाला. पण त्यांचे जे इन्फेक्शन आहेत, तेच इन्फेक्शन आपण अजून पुढच्या पक्ष्यांना पसरवू शकतो, जर आपण योग्य काळजी घेतली नाही तर. हो. ओके. त्यामुळे ह्याच्यात प्रामुख्याने जे काही रोग आढळतात, जे माणसापासून पक्ष्यांना होऊ शकतात, त्यामध्ये इन्फ्लुएन्झा एक व्हायरस आहे, ज्यामध्ये H1N1 स्ट्रेन आणि H3N2 अच्छा. स्ट्रेन हा आपल्यापासून पक्ष्यांना देखील होऊ शकतो आणि तो डायरेक्ट कॉन्टॅक्टमुळे, फीडर्सच्या कॉन्टॅक्टमुळे किंवा कुठल्याही प्रकारच्या कॉन्टॅमिनेशनमुळे तो पुढे पसरू शकतो. न्यू कॅसल डिसीज हा एक असा डिसीज आहे, ज्याला आपण मानमोडी रोग पण म्हणतो. तर तो देखील माणूस पसरवू शकतो. म्हणजे इन्फेक्टेड माणूस जो आहे, तो एखादा समजा हे जास्त करून पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये जास्त होतं. अच्छा. यामध्ये जे वर्कर्स असतात, ते जर इन्फेक्टेड असतील, तर तो डिसीज आहे, तो पुढे पक्ष्यांमध्ये हो. पसरतो आणि एका पक्षाला झाला, की त्यातनं ते 1000 मग पक्ष्यांना ते पुढे चिकन आपण पाहू शकतो. खातात, लोक खाणारे आहेत, त्यांनाही ते इन्फेक्टेड चिकन नाही, नाही, खातात. नाही. तो वेगळा भाग झाला. अच्छा. आता जेव्हा हे इन्फेक्शन होतं, त्यावेळेला ते फूड कॅटेगरीतनं म्हणजे बाहेर काढलं जाणार त्या अच्छा. पक्ष्याला. म्हणजे हा टोटली वेगळा भाग झाला. ओके. ह्याच्यात आपण कन्फ्युजन नको करूया. ओके. आपलं मुख्य जे आहे ते हेच आहे, की हे जे 2 स्ट्रेन मी तुम्हाला सांगितले,
त्या 2 स्ट्रेनचे व्हायरस आहेत ते माणसाकडून पक्ष्यांपर्यंत पोहोचू शकतात. आता याच्यात जास्त खोलात जाण्यात आता तरी या क्षणी आपल्याला तेवढा उपयोग नाहीये. स्टफायलोकोकस नावाचा एक बॅक्टेरिया आहे. तो देखील माणसापासून प पक्ष्यांना पोहोचू शकतो. ओके. त्यामध्ये देखील सेम प्रिकॉशन जर आपण वापरले तर आपण हे टाळू शकतो. टीबी, टीबी तर सगळ्यांनाच हो. माहिती आहे. हो. तर टीबीचं जे इन्फेक्शन आहे हे देखील कडून पक्ष्यांपर्यंत जाऊ शकतं. ओके. त्यामुळे एखाद्या घरात व्यक्ती असेल ज्याला टीबीचं लक्षण असेल किंवा टीबी ऑलरेडी झाला असेल, तर अशा माणसापासून देखील पक्ष्यांना धोका असू शकतो. त्यामुळे ज्या बेसिक प्रिकॉशन्स आहेत त्या जर आपण पाळल्या, तर आपल्यापासून देखील पक्ष्यांना होणारे रोग आपण टाळू शकतो. कॅन्डिडा म्हणून एक फंगस आहे. तर त्या फंगसचं इन्फेक्शन झालेल्या माणसापासून पक्ष्यांना कॅन्डिडा या फंगसचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे सेम वे जर आपण प्रॉपर प्रिकॉशन्स घेतल्या, ग्लोव्हज घातले, मास्क लावला आणि योग्य रीतीने आपण त्यांची भांडी हँडल केली, तर आपल्यापासून त्यांना रोग होण्याचे चान्सेस खूपच कमी होऊन जातात. जिआरडिया जे मी तुम्हाला पॅरासाइटिक इन्फेक्शन सांगितलं, ते देखील खूप कॉमन आहे. ते पक्ष्यांपासून माणसाला, माणसापासून पक्ष्याला खूप म्हणजे सहजरित्या होऊ शकतं. जर आपण कॉन्टॅमिनेशन कमी नाही करू शकलो तर किंवा जर आपण योग्य रीतीने त्यांच्या फीडर्सची काळजी घेतली नाही, तर हे बोथ वेज ट्रान्सफरेबल आहे. त्यामुळे आपल्यापासून पक्ष्यांना आणि पक्ष्यांपासून आपल्याला हे इन्फेक्शन लागू शकतं. तर या म्हणजे जर आपण ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, की कशा रीतीने तुम्ही फीडर्सची काळजी घ्यायची, कशा रीतीने तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची आणि इन्फेक्शन्सला तुम्ही दूर ठेवू शकता. ठेवू शकतो. त्याचा जर आपण बारकाईने विचार केला, तर माझ्या मते या इन्फेक्शनना घाबरण्याची गरज नाही आपल्याला आणि आपण आपला छंद पण पूर्ण करू शकतो आणि आपलं आरोग्य देखील सुदृढ ठेवू शकतो, असं मला वाटतं. फर्स्ट क्लास डॉक्टर. किती पैलू, बरेच पैलू आपण छेडले आणि त्याचं विश्लेषण तुम्ही इतक्या चांगल्या रीतीने सांगितलं. स्लाइड्स शेअर करून, डिसीजेसची नावं शेअर करून, त्याची काळजी कशी घ्यावी, फीडर्सची काळजी कशी घ्यावी, युटेन्सिल्सची काळजी कशी घ्यावी, आपलं आरोग्य चांगलं कसं ठेवावं, ह्याची बारीक सारीक माहिती तुम्ही आम्हाला दिली. आता हे एपिसोड माझ्या मते सगळ्यात सुपरहिट आहे, कारण सगळे पैलू आपण कव्हर केले त्याच्यात. त्यातून सुद्धा जर श्रोत्यांना काही प्रश्न असतील, तर तुम्ही अवश्य त्याची उत्तर द्याल का आले तर? हो, म्हणजे मी त्यांना सांगतो, की आपण श्रोत्यांना सांगतो, की तुम्हाला काही असतील त्याच्यातनं प्रश्न, आपण पुढच्या एपिसोडला, जेव्हा दुसरा एपिसोड वेगळ्या विषयावरती असेल, त्याच्या अगोदर आपण एक छोटंसं रिकॅप घेऊ. रिकॅप नक्की. ह्या अर्थी घेऊ, की ह्या एपिसोडचे असणारे प्रश्न काही आले असतील व्यक्तिरित्या काही श्रोत्यांना, तर तेही आपण क्लिअर करू आणि नंतर मग पुढच्या विषयाकडे वळू. तर अत्यंत नक्कीच. आभारी आहे मी आपण डॉक्टर तुमचा. आणि ह्या एपिसोड मार्फत आपण खूप लोकांपर्यंत पोहोचू अशी इच्छा बाळगतो. ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं नाही आहे, त्या लोकांना प्लीज एक छोटीशी विनंती आहे, की तुम्ही डेफिनेटली सबस्क्राईब करा, कारण ह्याच्या पुढचे एपिसोड्स बरेच डॉक्टरांबरोबर बसून आम्ही छेडणार आहोत. आणि HIML हे ह्युमन इंटरव्हेन्शन मेजर लूप होल्स काय आहे आणि कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या क्षेत्रात हे इंटरव्हेन्शन आपण करत आहोत, आणि मग त्याची खबरदारी कशी घ्यावी, किंवा त्याच्यापासून आपण कसं काळजीपूर्वक आपण व्यक्तिरित्या आपण आपली काळजी आणि पक्ष्यांचीही काळजी, कारण पर्यावरण टिकलं तर आपण टिकणार आणि आपणही टिकलो तर पर्यावरणालाही टिकवू शकू. तर दोन्हीकडेही सांगड आहे. तर अत्यंत आभारी आहे मी सगळ्यांचा, ज्यांचे ज्यांचे प्रतिसाद आले त्यांचाही आभारी आहे. जे सबस्क्रायबर्स माझे आहेत, जे डॉक्टरांचे आहेत, नवीन नवीन आलेले आहेत, त्यांचाही आभारी आहे. तुमचे लागणाऱ्या प्रश्नांची उत्तर आम्ही द्यायला आहोतच. धन्यवाद. थँक्यू.